सुरुवातीचा मला कोणा घ्यावा. हॅलो हॅलो वातावरण विचार केले रे बरे अरे एवढा गावाला नवरात्रीसारख्या मार्याला वाटतं एक नंबर तिकडं तर काय आता खर्चून माझ्या राहिला मंग्या बुवा तुम्हाला देऊ दारू बाबा या काय बाजून काय टाकायचं पण आता गणपती बाप्पा अंगात मूर्ती झाली सुरुवात. अहो हे परम ऐका 2 मिनिट ऐका हे गंमत आहे वय वय बघा हे परेनो आता एकच रूम आहे ना मध्ये फक्त भीत आहे शक्तिवाल्यांमध्ये आणि तुऱ्यावाल्यांमध्ये तर तोंड दिवाळ्या तिकडे गेलो त्यांच्या रूमातनं अहो 10-15 नारळ टाक तोडून देऊन मग एवढी तयारी एवढा घाबरायचा मला एवढा नका घाबरू साधा एवढा मी तरा देत नाही तरी पण बाय माझे युवकांनी काय तर वय दुश्मन असत त्यानं काय जो केला ना असत त्याचा त्याचा खायाखाली हे घरोदार घराण्यातलं शक्तिवालं शाहीर चाल करून आलेला आहे माठ करून मधुरेच्या भाजरेला गवळण्यात आलेले आहे तर त्यांचा माझ्याकडनं म्हणून निमोड होऊन घे आणि बारीची सुखात सुरू ठेव आणि बारीक रंगभर माझ्या आईशी आज माझ्या आई आज म्हणून रे माझ्या कसं भेटले हे काय माहिती लोक माझ्या याला वाटून या ठिकाणी सुरुवात करूया. या महाराष्ट्राचा दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होऊन महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि संतांच्या भूमी संत बाळूमामा अवघा उत्तर हिंदुस्थान त्याने आपल्या आठवण्या टाकाखाली पाता घातला आणि मल्हारशाहीची मुहूर्तमेढ होती. त्या मल्हारशाहीचे मल्हार होळकर या इंग्रजांना 11 वेळा पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वराज्याची ठेंगी पेटवली स्वातंत्र्याची ठेंगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर कर्मयोगी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझ्या गावची पांडराई नवलादेवी केळव्याची माझी आई सीतादेवी हरिदेव होळकर लांजाचा धरी केदारदेवी देव चव्हाटा विरारची आई शिवबादेवी मुंबईची मुंबादेवी जागेमाला नटेश्वर रंगदेवता यांच्या चरणाची नतमस्तक होऊन मोलगादी बाबुरंगे घराण्याचे कैलासवासी सद्गुरू भीमाशंकर यांचे माझ्या अमर विशाल
माजी प्रतिस्पर्धी शाही भानुदास घराण्यातील भिकाजी भोवड यांचे शिष्य मंगेश बुवा यादव यांना शाहीने मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहे. मला फक्त 2 मिनिट लागतील, बाकी सगळी मजा आहे. तुम्ही फक्त मजा करा. अनेक मंडळी आहेत, त्यांची नावं घेणं सगळ्यांचं मला शक्य नाही आहे, कारण विरारमध्ये अनेक दिवसांनी आलो. खूप सारी मांदियाळे आहे, सर्वांची नावं घेणं गरजेचं आहे. सर्वांची नावं नाही जमतात. शक्यतो जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई आई ज्वेलरी कला फाउंडेशन आणि त्याचे सर्व आमचे भिकाजी बुवा भट यांना मानाचा मुजरा करून त्यांनी आम्हाला संधी दिली. त्या संधीचं सोनं आम्ही करू इथून. बुवा बोललं 9-12 झाल्या म्हणतात. एकदम बारीक लक्ष आहे माझ्यावर सगळं त्यांचं. माझ्या आईच्या कानावर इनडायरेक्टली बोलायचं होतं, सगळ्या गोष्टीवर बोलायचं होतं, सगळ्या भाऱ्या वागतात, लाल कलरची बांगडी याचं सगळं होतं लक्षात. पण बुवा तुम्हाला एक 2 वाजता येत नाही. अरे माझी 11वी बारी 9वी बारी नाही बुवा. 11 एकूण 11 आणि 11चे 11 हाऊसफुल काय आहे कलगी तुला म्हणजे झोपवतो पण माझं मध्ये डिस्टर्ब होतो. मी गावठी बुवा ना तर बोललं ना गुन्हा करता बुवा अहो एक वाळे ऐका ना अरे उडवायला चाललेला आहे परत येत नाही तिकडे. मी फक्त काय आपला वाढवडे आत्ताचा दिवस ही लावणी झाली, पेरणी झाली, लावणी झाली आणि तिथं बैल घेऊन घरात गेला, पेंडा घातला की परत गेला, पाय शेपून तिथं जरा आजीवर आणि बाहेर परत चाळ बांधलं, घुंगरू घेतलं, ढोलकी वाजवली आणि 12 गेल्या रात्रीभर परत गेला दुसऱ्या दिवशी शेतात. आणि त्या वडवडिलाने मूर्त बोलवलेली आणि काल 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या दरबारीच्या शपथाची नोंद झाली आणि आमच्या नमनाची नोंद झाली. आणि आज देशी हॉलमध्ये जिद्द पाहिजे, जिद्द. आपल्या लोककलेला कधी अंडर एस्टिमेट करायचं नसतं. आपल्या बोलीभाषेवर हट्टी राहायचं आणि आपण जिद्दी असायला पाहिजे. सरकार काय त्याच्या वरचे पण आपण नोंद घेईल. एक दिवस आपण केंद्र सरकारच्या राष्ट्रपती भवनच्या समोर नाही तर मित्र झाला तर सांगेन त्या तो शिवाचा नाच, माझ्या गणपतीचा नाच आहे तो. माझ्या येणावाकडे वाढवंडाला रोवलेली ती भी आहे, त्याचा वटवृक्ष झालेला आहे. या ठिकाणी अनेक मंडळ आलेले आहेत. माझे सचिन कोलापते माझा पाठीराखा, ज्याचा नाच ज्याच्या जीवावर मी करतो, माझ्या विराट गणपत नाबोरे. या ठिकाणी जैन उजाळ माझे पाठीराखे शशिकांत मांडवे कुठं असेल जगाच्या पाठीवर तिकडे आपले येतात. राजू भीत आहेत, मला दिग्या भोवड आहेत आणि या शक्तित्रातील भानुदास घराण्याची शान सूर्य मंडळी आमचे डॉक्टर सूर्यकांत चव्हाण माऊली, भरत गाडेकर, जितेश रेवाळे, सूर्यकांत जागळे माझा पाठीराखा. अनेक आमचं जीव आहे ते माझे राम जागळे सर, प्रकाश पुजारी आहेत, तुरेवाले बुवा, शाहीर नितीन आंबरे आहेत, शाहीर चंद्रकांत धोपट, सुधाकर मास्टर आमचे कलगीचे चिटणीस, प्रशांत पवार पंढरकर माझे साथी सोबती, शाहीर संतोष कोलापते माझा आधार, प्रकाश जयपुणे, महेश चौगले मुंबई पोलीस, जनार्दन नात्रे, अनंत चौगले माझे शिष्यमंडळी, विनायक धोपट, ढोले शोकटे, सर्व युट्यूबर, सीबी आहे, एक मुलगी आहे, यशर आहे, शंकर भोवड आहेत, धनंजय रांबाडे आहेत, अशोक सपकाळ आहेत, रवींद्र लांबोरे, सदा सर्वज्ञ बुवा, शाहीर बलराम तांबे त्यांच्यासोबत पण माझे अमोल काटे खेडचे, शाहीर नितीन रसाळ, संतोष पागळे, निलेश आषाढ, 2 मिनिटं अमोल काटे, माझी बहीण भारती लांबोरे, सुरेश अण्णा ढवाळे आलेले आहेत केडशीवरनं आणि सावंत राजवरच्या पट्यात, सर्वांना मानाचा मुद्रा, उदयसिंग सुभेदार, विजय लांबोरे, माझ्या गावचे राजेंद्र बेर्डे, प्रकाश झोरे, विजय झोरे सगळे आले आहेत. विनोद पटकडे बोलायचे मानाचा मुद्रा कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आता एवढा
पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुपा या ठिकाणी जो परमार्थ या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी राज्य ज्याप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रुजले आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे आणि थोर निरूपणकार आहेत, प्रबोधनकार आहेत आणि याच्यातून आमचा महाराष्ट्र घडला आणि हीच मानलेली पुढे संत परंपरेने नेली आणि त्याच्यातील एक परंपरा जी थोर परंपरा आहे ते आमचं नाणीच धाम आहे, आमच्या रत्नागिरीमध्ये आहे आणि तिथे मठाधिपती आदरणीय सन्माननीय सद्गुरू नरेंद्र महाराज हे आहेत. हे स्तवन तुमच्या चरणाशी सादर करतोय. लक्ष असावं. शाहीर आणि उत्तम त्यांच्या ग्रामदेवतेत गाणी केलेली आहे. छान लेखणी बुवा आहे. फक्त आमच्या बुवांचा प्रॉब्लेम काय माहितीये ते थोडं बोलतो. हे वर्षाने एकदा आमिर खान सारखं उगवतात. एकच पिक्चर देतात पण फ्लॉप देतात. आज मात्र सुपरहिट आहे. समोर गुंडा कसा आहे ना, विलन कसा आहे म्हणून बुवा तुम्ही खालच्या वाड्यातला आमिर खान होण्यापेक्षा एवढी चांगली पारी आहे, एवढा चांगला लेखीन आहे, एवढं सगळं तर येत राहा ना. तुमच्या लाल डब्यात दाखवत राहा. फक्त लाल डोला लांबरला किती का दाखवता तुमची मारी डोकी आग काढाय बघता तर त्वचा काढाय बघता पण मधीच असा तासरा आवडतात. आई जो मरण होईल दुसरी बारी लांबवर एक तास करूया भेंडी मला म्हणतात मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये. अरे हा ना भेंडी मोठं मोठं गार केलं गंमत मध्ये आता कुठं माझं चांगले दिवस आले तो मेरे पे जलती भेंडी. अरे जलती लाल कोबी आज नमाज पण करणार आहे बघित आहे नमानाला तिकडे राज्य शासनाचा पुरस्कार आणि तिथे आधार मिळाला आहे आणि तो मेरे को अंडर एस्टिमेट करता है नॉन सायन्स हे जरा कवर करेल. जय घोष येती काळी स्टेजच्या मध्ये ती ठरलेली धर्माचार्य जगद्गुरुनी धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी धर्माचार्य जगद्गुरुनी दिला सुखाचा मार्ग जाणी मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजाने मंत्र गणी गणगणात बोले दिला नरेंद्र महाराजाने. हे
शिक्षण सेवा होते आरोग्य शिक्षण सेवा अंधश्रद्धा निर्मूलने होते आरोग्य शिक्षण सेवा होते आरोग्य शिक्षण सेवा अंधश्रद्धा निर्मूलने आमच्या विनोदचे अनंत कृष्णा साळसकर माझे पाठीराखे कायम सोडते फरमाईश आहे गाणं माझ्या बालपणी 500 रुपयाचा पारितोषिक आहे आमच्या अनंत कृष्णा साळसकर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर बलराम तांबे 500 रुपयाचा पारितोषिक आणि उदयसिंग सुभेदार आणि विजय लांबोरे यांच्याकडून 500 रुपये आणले आहेत मंदार खाके पुण्यावरचा खास माझा मित्र फरमाईश आहे बाप्पा तुझ्यामुळे बैठकीमध्ये चुलत आणि जय चंडिका भजन मंडळ विलास साईनाथ नगर 201 रुपयाचा पारितोषिक ते मगाशी आमचं त्यांना नाही म्हटलं सॉरी ते गाणं सुरू झालं होतं म्हणून शिल्पीला दिली आहे माफ करा परत शाहीर शंकर भोड आणि रवींद्र भोड 200 रुपयाचा पारितोषिक आणले धन्यवाद सुरेश अण्णा खवाडी आमचे यशस्वी उद्योजक आहेत आमच्या केडशी गावचे आदरणीय माझे मार्गदर्शक 1001 रुपयाचं पारितोषिक फरमाईश आहे नाव गणाचं मांडायचं ऐका तरी समीर आदवडे 100 रुपयाचं पारितोषिक अमोल काते 200 रुपये त्याचप्रमाणे गोवा गोवा लमान पाय गोवा वी वॉन्ट लमान आई
महाकाली नमन मंडळ कोल्हे नाका यांमधील कॉमेडी किंग म्हणून ओळखला जाणारा ओंकार चव्हाण अर्थात गाव वेसुर्ले माझ्या राजू मांडवकरचं गाव 150 रुपयाचं पारितोषिक नमन करायचे होता गोवा बारी सोडून जाऊ दे अजून नमन गीत गायला पाहिजे अजून आलेला आहे काय कोकण कोकणी काय रे पडवाडकर युट्यूबर्स कोकणी पडवाडकर युट्यूबर्स मनेश मनोज नाचरे 200 रुपये स्वामींच्या स्तवासाठी सो मच अजून काय नाही बोलता करा जो समजत नाही चला हे दोन फरमाईशात घेऊया आमच्या बाप्पा तू झामुळं घरी पेटत चूल माझ्या झोपाळी दया सुखी बाळ तो मुलं घरासाल घरपड देवा भास तेरे घरकुल आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल आणि त्याच्या आधी मी घरकाम केलं 12वी शिकलो इकडे आलो राहायला कोण नाही माझा गणपत घेऊन आला भरत पालमध्ये घर मोकळी केली त्याच्यानंतर माझी मावशी इथं राहायची वाटलं पोरगा एवढा शिकलाय फर्स्ट क्लास काढलाय 12वीला बरोबर वाटत नाही माझ्या चुलत्याने आणलं भारती आली तिच्या वडिलांनी आणि त्याच्यानंतर कंपनीत लागलो कुरिअरचं काम करत ह्या विभागामध्ये 2002 पासून 2014-15 पर्यंत होतो तिथून नंतर गेलो माझ्या बापाने आता ह्या दिवसात आपल्याला लय संकट आहे म्हणजे सगळं कळायचं आई रात्रभर अशी एका बाजूला उभी राहायची बसून राहायची तिथं गळत नाही तिकडे आपल्या लेकरांना बाजूला करायची सकाळ उठायचं दुराचं शान काढायचे ती उतळी पण थंड आहे हो सगळे इकडनं फाटलेली इकडनं शान सगळं पडायचं आणि त्या बापानं माझा गणपती पूजला तुमच्या आमच्या बापाने गणपती पूजला ही परंपरा कधी खंडित नाही केली आज इकडं तुम्ही एका टोकाला राहतात पण गणपती येऊ दे आता गोवा बोललं 66 दिवस आहे आता सगळी तयारी झाली आहे घरात पोराची तयारी लगभग सुरू आहे काय घ्यायचं कुठलं मकान करायचं काय करायचं त्या विश्वाच्या मार्गाला चिंता आहे आज तुमच्या समोर 11-12 करून हाऊसफुल झालो त्याची श्रद्धा त्याचे गट हिट झाले तो सेवा करून घेतोय आता काय माझं काम होतं हे आपण पद बोललं मी विरोध टाकलेला माणूस दंगर वाटला माणूस दुसरा काय बोलायचं काय म्हणतो गण माझ्या मालमणी होत्या वाटाड मळणी कोसमैला दूर चालुनी दगड थोटे काट्यातून त्या
बुवा 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 म्हणलं, काय होतं माहिती आहे का, थोडा आवाज आपटून आहे ना रिटर्न येतोय. हे आपलं थिएटर नाही ना, त्याच्यामुळे पण आहे ना ते पत्र आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. मॅनेज करा, सॉरी. नमन ना, ह्या बुवांनी सांगा, नमन केल्यावर मला बोलतात येत. माझी बायको होती छळ नाही कधी तेव्हा हे छळ करतात त्याला सांगायला. एवढी तुला पब्लिकची डिमांड आहे. बोलला बोलला तुमचा ते जे धनंजय बांबडे सुधाकर मास्तर कुठे आमचं हे आपलं येतात पाहिलं तर बघतात म्हणून ठीक आहे. सूर्यकांत मामली अहो जरा नमान करतो तर यांना टेन्शन नका. आणि नमान अहो शक्ती तुला जर माझी आई आहे तर नमान माझी मावशी आहे. हो दोन बघी येतात काय प्रॉब्लेम आहे. अरे मी त्याचा सन्मानच करतो ना. काय वाईट बोलतो मी कमरेच्या काहीचा वाद बोलतोय. तेजा धनंजय बांबडे मामुली आमचे 500 रुपये. तेजा दादा थँक्यू. संकेत कांगडे, अभिन मोरे, रोशन निमरे आणि कोण रसाळ म्हणून चेतन टक्के, अजिंक्य साळवी आणि विठ्ठल चिमळकर 200 रुपये पारितोषिक. अभय तावडे आये काय काय 200 रुपये. आदवी कल्पेश शिकवण याचकडून फरमाईश गणमान्य बालकोणे 200 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे आदवी कमलेश शिकवण याचकडून फेमस सेलिब्रिटी वेद आणि दादासाठी 200 रुपये दादासाठी. थँक्यू सो मच. अरे संतोष ठाकूर झोरे आमचे आयोजक 500 रुपये पारितोषिक स्तवनासाठी. नरेंद्र महाराजचे भक्त आहेत. चला हे दोन फरमाईश आहे. नाव गणाचं बोलायचं आणि सुधार गाव देवाच्या हुकमानं नात गळ्यानं साधायचं. भेट दिली ही गवलाईला, भेट दिली ही गावदेवाला, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, गडाला पवत बांधायचं, सुतार बांधायचं, गडाला पवत बांधायचं. विचार हा किती आहे इतक नाही बरं. देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवण करून सारी करतो मी सोया, पण दरवर्षासारखं मातर सजू दे घर. कसं चल काय काय आणू काय गणपतीला तुझा गौराईला घराला. ह्या फक्त गणाच्या फरमाईश मध्ये पहिल्यांदा चाललोय. नमन होणार ह्यांनी किती काय केलं आज नमन होणार हे का असं घेऊ नाव अहो मला या मोबाईलमध्ये माहिती अक्षर दिसत नाही. ऐका घेऊन द्या प्लीज घेऊन द्या. ऐका तर आजचा गण मी काय मंडळी जे काय द्यायचं तुमच्यावर माझं प्रेम आहे. सगळं मी करणार पूर्ण. फक्त ऐका हे लिहून द्या. मी जरा ट्रान्सफर करतो. ऐका बुवाची चाल बुवा घ्या. बुवा लय भारी लिहिलेलं आहे. द्वारी उभा मी स्वागता तुझ्या गळ्यात. बुवाची चाल आहे. बेशक तू हे चाल ना. हो होय सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया. सजला निसर्ग स्वागता तुझ्या मोरया. सजली धरती ओवळा आरती
त्यानंतर शाहीर माझ्या या वारीचा गण गातोय आणि हा पण गण हिट होणार आहे. लिहून ठेवायचं. अरे परमेश्वराची कृपा आहे तेवढी. हे 4 मुली माहिती आहे का बरोबर? दिल दीवाना किती सर? दिल दीवाना ना जाने कब खो गया, अरे तूने ऐसे देखा ये कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान. जमत रे वेटी का वा. अरे घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. सकाळी पोरगा येतो अप्पा बाबा गणपती बाप्पा गण 14 सप्टेंबर 14 ऑफ सप्टेंबर. मग मला कुठला का मकार कुठलं कुठल्या गाडीत जायचं. दिवस रात्र घरात 4 माणसं असेल तर 5व्या परमेश्वराची चर्चा. लाडक्या मुलासारखा आणि लाडक्या बापासारखा घरातला संवाद असलेला माझा परमेश्वर, माझा देव, माझ्या कोकणाचा देव येतोय. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार.
ठेवलेला आहे. अगं हे काय लिहून ठेवायचं आणि माझा मांग्या हे तसं माझं दोस्त आहे ना, पण दोस्ती आज गाडग्याच्या बाहेर, गाडग्याच्या बाहेर. माझा एक शेर आहे, अरे कभी मेरी याद आई. काय तर अरे वो ऐका, अरे कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर. हे पर्यंत हिंदी शेर आहे, लांबरेबाचा गावठी आहे का. कभी मेरी याद आई तो दिल से मुझे पुकारा कर, अगर फिर भी मैं तुझे आवाज ना दूं तो गडग्यावर चढ आणि मला पुकारा कर. आपण गावठी माणूस हा, अरे गावठी शक्ती तुला आज कुठे गेला, एअर कंडिशन मध्ये गेला, सरकार दरबारी गेला आणि सोन्याचा दिवस आहे. गोवानी दानधर्म केला. आम्ही निष्ठावंत ग्रुप गुरुप्रसाद माधव, सागर भोसले, अक्षय राजापूर आणि सुनील संगमेश्वर 400 रुपये आणले, वॉक पैसे आणले. थँक्यू सो मच, लव यू बॉस. तर आणि नंतर आलं ओ बुवा, मी एवढ्या 9 गवळ्यांनी बोललो आणि एवढी नावा आणि पैसे दिले ते मस्करी करतोय. ऐका, 14 ऑगस्टला जांगळदेव ग्रामस्थ मंडळ ग्रामीण मुंबई होळी कोणवाडी राजापूर यांच्या वतीने शक्तिवले शाहीर संदीप सोबण आणि चंद्रकांत धनर माऊली, जांगळदेव नाच मंडळ होळी कोणवाडी आणि प्रतिस्पर्धी मीच तो शाहीर समोरे नवले नाच मंडळ धनगरवाडी, जांगळदेव प्रसन्न होळी. हे नाच कुठं सांगितलं तुम्ही इथंच आहे ह्या हॉलमध्ये भेटूया 14 ऑगस्टला. 200 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रदीप जाडर. आता बंद कसं काय का, अरे लाल कलरची वाकडी हे भेंडी लावली तर करेला चालले माझ्या सोबत जा. हे बघा बा मी एकच सांगतो बघा बॉसनी, हे माझं फ्रेंड शक्ती तुऱ्यामध्ये कलगी तुऱ्यामध्ये पहिला व्हॉट्सअप ग्रुप काढला तर आमच्या भोग्यावर काढला आणि तिथपासून मी त्याच्या सोबत आहे. आणि काय काय बोलून दिलं मला, त्याला बोलायचा माप होता पण कासरा आवडला नाही. म्हणजे नाच करते मोठं गार केलं गंमत करून. अरे म्हणतात मोठ्या नावं सांगा, तुम्ही मोठं नाही, तुम्हाला आज गार केलेलंच आहे पण तुम्ही मोठं नाही, तुम्ही एवढंच आहे, तुम्ही एवढं तिथं जायचं म्हणजे बुवा चड्डी में रहेगा, चड्डी में चड्डीत राहायचं. अरे बरोबर बोलतोय भाई, तुम्ही सरळ तत्वाने यायचं पण खुरपाने काढायचं नाही. मेरे मनात गुस्सा आता येते आणि गुस्सा आला की भाई हा असायचा. अरे लाल कलरची वाकडी, अहो 11-12 झाल्या, 11 गवळणी गायल्या, त्याच्यात चाली वेगवेगळ्या. तेवढ्यात कसं आपली सोपी चाल वाटली, त्यांना उत्तर द्यायला म्हणतात गटारीला म्हणतात कोंबडा कापायचा. आमच्या इथं तुम्ही कापतात, कोंबडी पण कापतात भांडी. ह्या म्हणून कोंबडीची खाद असता काळा कोंबडा कसा बुजवतो बघता बघित राहायचा. बरं कोंबडाने कोंबडीचं 2 मिनिटाचं काम. अरे नाही ज्वाला किती वेळ लागतोय. गोवा एक साथ नमस्ते कुठला मग ही मोठी कोंबडी, मी काळा कोंबडा ना. अरे मग ही मोठी कोंबडी, मग मी बोलतोय मंग्या नाही, मंगेश बुवांना नाही म्हणत आहे मी, मंगेश बुवांना नाही म्हणत आहे. दुसऱ्या बारीत आलं की फक्त त्यांना टोपी काढा लावा, हे पर्यंत एवढी काढा लावा फक्त. गुंडी म्हणतोय की शेंडी म्हणतोय तुम्हाला कळेल. लाल झालेला आहे. हा हे मी काय वाईट बोललो, वाईट बोललो. अरे मग ही मोठी कोंबडी, ह्या कोंबडीचा तू राजा, ह्या कोंबडीचं करतो मी हात कोंबड्याचा. अरे मग ही मोठी कोंबडी, ह्या कोंबड्याचा तू राजा, ह्या कोंबडीचं करतो मी हात, काढतोयचा खालून जा. विजय भवानी मौली 100 रुपयाचं पारितोषिक, अनिकेत जोगळे 122 रुपयाचं नमान फरमाईश.
सोनाली प्रसंकर 100 वर्ष पारितोषिक नमन झालं पाहिजे. आता मला सांगा हे रसिकाने कापूट आहे हवा हातात कापूट टाकतो ऐका नमारात काय वाईट नाही. इतक्या फरमाईशात विरार अर्थ नमारासाठी आणले गोवा. तुम्ही जर आज काय बोललो नमानावर लोक कापूट टाकतील शाप म्हणजे मान सन्मान होते. तर त्याच्यामुळे असं काय बोललं का गवळण घेतोय गवळण असं महादेव मोठा माझ्या पायाच्या संगती ऐका ना मध्ये डिस्टर्ब करू नका तुम्ही. माझ्या पायाशी रांगती भीक जन्माची मागती. म्हणे गवळ्यात प्रश्न विचारला कृष्ण काळा का? कृष्ण काळा नाही. कृष्ण काळा नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं असतं पण कृष्ण सावळा होता. हे काळी ना तुमची नजर काळी तुमचं मन काळं तुमचं काळीच काळं त्याच्यामुळे तुम्ही त्याला काळा बोलता. कृष्ण काळा कृष्ण सावळा कृष्ण सावळा. तुम्ही सावळा विचारलं असं उत्तर सांगितलं असतं. या अशा फालतू गोष्टीच्या नादाला लागत नाही. उत्तर माझ्या नाही काल कृष्णाला सावळा बोला दुसऱ्याकडे तुम्ही उत्तर द्या. या फालतूगिरी नाही करायचं. काळा म्हणजे मला काळा बोलायचं त्या कृष्णाला काळा बोलता नॉन सेन्स. मी प्रश्न विचारला गवळणी तो लास्टला विचार कुठला तो संतोष बुवा म्हणतात तुमच्या वकिलांना सांगा. वकिलांना सांगा ये नाही ये वकील ये छोटा शकील काट डालेगा भेंडी. हा एवढाच आहे. उभा राहा उभा राहा. अरे उभा राहा. अरे ह्यांना पाणी बांधलं गेल्या वर्षी तुम्हीच पाणी बांधतात का? मग नाक करते काय विचारा बोलायचं आहे तुम्हाला काय नको. ये वकील ने छोटा शकील डिस्काउंट करेगा सबको तुम्हारे इधर मालूम गांडा भाई. माझ्या पायाशी रांगती भिक जन्माची मागती. यांच्या वसंत भिकाजी बुवा त्याला भिक्या भिक्या म्हणत ना भीक या जन्माची मागती. मी भिक्या नाही म्हणत आहे. आता उगाच परत तुमचा मिसअंडरस्टँडिंग होईल प्रॉब्लेम होईल. माझ्या पायाशी रांगती भीक या जन्माची मागती. मग या गवळणी झाल्यावरती मंग्या गवळणी असं नाही आहे. मंग्याला नाही म्हणत आहे मी. तुम्ही मंग्या बघू नका 200 रुपये कापी. मंग्या गवळ्याने झाल्यावरती पायतुरे वाल्याचे धरती. बघा पूर्वजन्मी ऋषी मुनी
गौरी खात्यावर पायपुरे वाल्याचे भैरवी माझ्या 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 पायाची रंगती माझ्या पायाची रंगती या जन्माची मागती माझ्या पायाची रंगती या जन्माची मागती माझ्या गौरी खात्यावर पायपुरे वाल्याचे भैरवी माझ्या गौरी खात्यावर पायपुरे वाल्याचे आमचे आयोजक जुलाने कलामंच तुम्हाला एकच सांगायचं आहे मी ह्या विभागामध्ये पहिल्यांदा आलेला आहे शक्तिग्रहासाठी आणि आज तुफान गर्दी आहे फरमाईश जास्त झालेली आहे 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतील आमचे बोगटे दादा आणि आमच्या मैत्रिणीवर ना टीम टीम आहे तर आपली शाखेचं नाव पण ते नटेश्वर आमच्या कडवई गावचे आमच्या सालबाईची लेकरं आमची ओमटेवाडी गेली 15-20 वर्ष माझ्या संदेश होते मला साथ दिली एकच माझ्यासोबत आहे त्यांच्याच वाडीतला त्यांच्या भावकीचा माझा त्या वाडीशी माझ्या गावाशी संबंध आहे ऋणानुबंध आहे 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद दादा तर आपण आता आवा ऐकून घ्या तर मागे बुवा 10-15 मिनिटं माझे वाढणार कारण वाढणार म्हणजे अरे किती मला लोकांसाठी आलेलो आहे तर त्याच्यामुळे आज काय मला बोलायचं नाही तुमचं मी फायदा करून दिलेला मंडळाचा हाऊसफुल शो केलाय ना तुम्ही बोलले का नाही विमान कोदरे अरे वा विमान कोदरे माझा शिष्य होणार आहे पुढे वेदांच्या डान्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे धन्यवाद तर हे फक्त 2 मिनिटात फक्त सिरियस आहे का आज आहे जीवदाने भानुदास घराण्याचा यंदा मी एक प्रश्न ठेवलेला आहे आता दुसरा एक हात घालतोय बलराम तांबे आहेत भानुदास घराण्याचे शान आमचे डॉक्टर साहेब आहेत भिकाजी भाऊ आहेत आणि आज ते घराने काय खोटं बोलत असं मला वाटत नाही खोटं बोलतच नाही कधी पण आज जीवदाने तुझ्या साक्षीनं त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय माझा मूळ घराणं बाबुरंगले घराने पाय माझे उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे प्रश्नाला उत्तर देतोय पोरांनो ऐका दिल थांब के बैठेगा हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेंद्रे यांना समर्पित करत आहे त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी भाऊंनी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं बाकी मला काय बोलायचं नाही प्रश्नाला हात घालतोय भुवनचा प्रश्न आहे एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या त्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला त्याचे नाव काय भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला त्या स्त्रीचं नाव काय त्यांना 2 अपत्य झाले त्या अपत्याचे नाव काय त्यांना गायी म्हशी बकऱ्या मेंढ्या चारायची विद्या शिकवली त्या विद्येचं नाव काय 10वीच्या गाईड मध्ये पण एवढा प्रश्न नाही अरे एका वेळेला किती प्रश्न विचारतात सुपारी एका पारीने देतात प्रश्न जो 25 पण घ्या हा आपण कोणाची उदाहरण ठेवत नाही माझा प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाने प्रश्न हाताळतोय पहिला प्रश्न एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या त्यातून एक मनुष्य जन्मला त्याचं नाव अर्बुज असे हो अर्बुज जलवरती मात्रा उकार ज अर्बुज भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी स्त्रीचं नाव शीतळा देवी अजून एक आहे थांबा मॉप आहे प्रश्न अर्बुज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं त्यांचं नाव काय तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल मजगुल आणि मुलीचं नाव भमादेवी त्यांना गाई म्हशी बकऱ्या आणि मेंढ्या चारायची विद्या कोणी शिकवली त्याचं नाव धेनुघर तर म्हणून बुवा तो जो कोण मनुष्य तो अर्बुज बायकोचं नाव शीतळा देवी मूळ झालं मजगुल आणि भमादेवी आणि शिकवलं धेनुघर हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे आणि आज तुमच्या आमच्या जीवनाने समोर हे मान्य करून घ्यायचं तर उत्तर बरोबर असेल आता डिस्काउंट सांगून देतो 7 ते 8 प्रश्न म्हणून वाटतो तुरेवालं शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे हा धनार एका बाजूला जाणार अरे राणा होणार तुरेवाला काय आहे राणा होणार हा मोठा मोठा गार केलं गंमत म्हणजे गंमत मध्येच केली डायलॉग थांबा तुम्ही यांचं फक्त आमचा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे हा प्रश्न बोललेला शक्यता आहे आज म्हणून सरपंच मला ते तू वकील भेटी करा शकील 11
रविवारी 2 प्रश्न फुटण्याची शक्यता आहे. जीवदाने पुढे बघा तुझ्या दारात. तर शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगरधर म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसाला आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी बळीराजाला वरदान करून दिलेलं सांगायचंय. देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात ही वर्तमानाची सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर खंडोबा आणि ज्योतिबा वगैरे सांगायचं नाही. तुमचं हे पोरं भिकाजी बुवा, आमचा मंग्या बुवा, बलराम तांबे बुवा तुमच्यावर पारी आहे. सगळ्या शक्तीवर ऐका प्रेमाचा सल्ला. लाव ध्यान घेऊन उघड काने, सवाल माझा सोडून द्यावा सभेमध्ये घ्या माल. सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये घ्या माल. लाव ध्यान शरद परब या स्पर्धेत 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तर या ठिकाणी हा हे नवा आधी आहे. अहो तुम्ही ना शेंटू शेम सुधाकर मास्टर साहेब शेंटू शेम प्रकाश पुजारी माऊली सॉरी आमच्या तुरेवाली साहेब प्रकाश पुजारी 500 रुपयाचा पारितोषिक. अनेक मंडळी थांबलेले आहे. हो बघा करा हे 5 मिनिट थांबा. नमान नमान अरे पब्लिक माणसासाठी इथं नमनासाठी आलाय का वाईट पडतो. हा मागितलं आहे आता बघतो वाटलं
या काय कमरेखालचं सगळं बोलायचं बघापासून कमरेच्या खालचं मी एक तरी काय बोललो अरे जरा ऐकून घ्या. तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य आदरणीय आमचे सन्मान्य आमच्या गुरुसारखे तुकाराम मानकर बुवा यांचे शिष्य राम जोशी पाचेरी सरा गुहागर शेतुबाचा पातोशिक आहे. त्याचप्रमाणे कोकणवाडी मित्रमंडळ वैभव विकास आयोजित शाहीर केतन धनावडे आणि शाहीर विकासला मोरे 25 जुलैला बारी आहे बघा. मोरे गावात आहे नानासोबराला या रे मोरे. तर ठीक आहे 2 नाता हे देऊया. तो जत्रेत शिट्या एक समाज प्रबंध देतो आणि बारी संपवतो. बाकी अहो यांचा माझ्या ऐकायला हे बरं भावाचं लग्न होतं माझ्या गुरुनाथ तांबोरेचं आणि आमचं समीर तटकरे भाऊ आलं होतं आणि आमची चर्चा चालली. चर्चा चालता म्हणतात अहो आमच्याकडे म्हणतात एक पोरगी साखरपुडा त्याला लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी दिवशी म्हणतात करून गेली आणि वर सांगतात खबरं पिसून ठेवलं होतं सगळं झालं तयार. मला प्रश्न हाच आहे ते धन तांदूळ ह्या सगळं ठीक आहे पण एवढं लग्नाचं जे खबरं पिसलं तर त्याचं काय केलं नाही असं विचार ना सगळा प्रॉब्लेम एक समाज तोडून गातोय आणि बारीश ठेवतोय आणि पण काय नको गोरी है की नया हरे हरी चुडिया. आम्हाला सांगितले की कोकणात आमचे उद्योगधंदे येत आहेत तुमचं स्थलांतर थांबेल आणि काय नाही हो सगळ्या आमच्या घराघरात गेला लोट्यात गेला अहो अर्धा तास नाकात असं गुदमरायला होतं एसटी केलं तरी गुदमरायला होतं. अरे हा आमचा विकास अरे सुंदरसा आमचा निसर्ग स्वर्गासारखा देवभूमी म्हणतो. आम्हाला उद्योगधंदे असलं नको आमच्या पर्यावरणपूरक आमचे उद्योगधंदे असायला पाहिजेत. आमची जिथे फळं येतात ती फळं उद्या निकृष्ट होणार आहेत. त्याच्यामुळे कृपया असले उद्योगधंदे नको म्हणून काय म्हणतोय ह्या मायदेशाने ह्या रसायनाने ह्या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. ह्या मायदेशाने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाळ पाणी. आता पेरलं हे विष जीव होतो कसा विष नाही वाचणार कुणाय कोणी. या माहितीशानी या रसायनाने या माहितीशानी या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या माहितीशानी या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या माहितीशानी या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. होती चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ चौकड हिरवळ नदी नाले निर्मळ शुभ्र निवाळ पाणी. आता पेरलं हे विष जीव होतो कसा विष नाही वाचणार कुणाय कोणी. या माहितीशानी या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. या माहितीशानी या रसायनाने कोकणाची केली नुकसानी. राजसाहेबांवरती गाड्या दुसऱ्या बंद गेले. शाहीर तुमचा मान सन्मान ठेवून बारीक केली आहे 10 मिनिटं एकत्र झाले त्याच्यावर तुम्ही काय बोलायचं नाही आणि नमानावर काय बोलायचं नमानावर काय बोललं उत्तर देता तुम्ही. दुसऱ्या बारीला आम्ही पुन्हा येईन. थँक्यू सो मच.
आहे